विजय थलपती तमिळनाडूच्या मुख्यमंत्री पदाची घेणार शपथ। आज सकाळी 10 वाजता शपथविधी सोहळा पडणार पार। राहुल गांधी शपथविधीला हजर राहण्याचा अंदाज। थलपतींना एकूण 121 आमदारांचा पाठिंबा। खासदार सुप्रिया सुळे यांच्या गाडीला अपघात। मुंबई पुणे महामार्गावरील घटना। गाडीतील सर्वजण सुखरूप असल्याची माहिती। दरम्यान सुळेंच्या अपघातावर राष्ट्रवादीच्या सुनील मानेंकडून शंका व्यक्त। चौकशीची केली मागणी। बंगालमध्ये शपथविधी सोहळ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून शिंदेंची विचारपूस। प्रवासादरम्यान काळजी घ्या मोदींचा शिंदेंना सल्ला। काही दिवसांपूर्वीच शिंदेंच्या हेलिकॉप्टरचं आपत्कालीन लँडिंग झालेलं। मराठवाड्यातल्या बँकांमध्ये 500च्या नोटांचा तुटवडा। ट्विट करत अंबादास दानवेंचा हा आरोप। आरबीआयने लक्ष घालून समस्या सोडवण्याची विनंती। लातूर, धाराशिव, परभणी या ठिकाणी अनेक एटीएम्स बंद। जालन्यामध्ये सदावर्तेंच्या गाडीवर मनसैनिकांकडून सुपारी आणि शाईफेक। राज ठाकरेंवरील टीकेच्या निषेधार्थ कार्यकर्ते आक्रमक। चंदनझिरा पोलिसांकडून 4 ते 5 आंदोलकही ताब्यात। बच्चू कडूंचा 19 मे रोजी मंत्रालयामध्ये आंदोलनाचा इशारा। दिव्यांग बांधवांसंदर्भात जीआर विरोधात कडू आक्रमक। जीआर मागे न घेतल्यास कडू आंदोलन करण्यावरती ठाम। सांगलीमध्ये महाराष्ट्र राज्य पत्रकार संघटनेचे संस्थापक संजय भोकरे यांच्या हत्येचा कट उधळला। 2 पिस्तुलांसह 3घांना अटक। जमीन विक्री व्यवहारातून हत्येचा कट रचला अशी माहिती। पोलिसांकडून अधिकचा तपास या संदर्भात सुरू। मीरा भाईंदरमध्ये मुलीची छेड काढणाऱ्या तरुणाला चोप। शिंदेंच्या शिवसेनेचे शाखाप्रमुख अजय साळवे यांनी तरुणाला चोपलं, तर मीरा गावठाण बस स्टॉपवरती छेड काढल्याचा प्रकार। पुण्याच्या मध्यवर्ती भागातील 36 धोकादायक वाड्यांना नोटिसा। जुने वाडे आणि इमारती धोकादायक आणि राहण्यास अयोग्य, त्यामुळे खबरदारी घ्या। रहिवाशांना घरं रिकामी करण्याचंही आवाहन। अतिवृष्टीमुळे कांद्याला कवडीमोल भाव। बीडसह सोलापूर बाजारपेठेत कांद्याचे दर प्रति किलो 1 रुपयावर। बळीराजा हवालदिल। सरकारने मदत न केल्यास बालाघाटावरील शेतकऱ्यांकडून आत्मदहनाचा इशारा।